नमस्कार मित्रांनो, राज्यामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याकरता काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामध्ये 128 कोटी रुपये अवकाळी नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे। तरी किती शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे व कोणत्या जिल्ह्याला मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा। अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील। चला मग सविस्तर माहिती पाहूया। राज्यामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानीपोटी 1,80,574 शेतकऱ्यांना 128 कोटी 65 लाख रुपयाची मदत देण्यात आल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे। तर बघा, ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान 2025 झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतीचे सुमारे 1,14,752 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्यामुळे 1,80,574 शेतकऱ्यांच्या शेती आणि शेतमालाचे नुकसान झाले। या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना 128 कोटी रुपयाची मदत करण्यात आलेली आहे। हे नुकसान प्रामुख्याने चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये झालेले आहे। आणि जानेवारी ते मार्च 2026 दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानीचे प्रामुख्याने केळी, कांदा, पपई, आंबा, द्राक्षे, गहू, हरभरा, ज्वारी इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे। या प्रामुख्याने लातूर, सोलापूर, नाशिक, सातारा, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, अहिल्यानगर, पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे। तर जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। तर ही अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ